एक चेंडू आणि एक धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली होती कार्तिकच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवर अतुल वाघमारे. अजून 3 सामने खेळवायचे आपल्याला. चुटकी टाकला होता इथे पण नो चेंडू. अवांतर धावसंख्येत भर होते आणि हा डॉट होता पण नोची एक धाव. सिंगल. डॉट. चांगली गोलंदाजी पाहिलं मी त्या पहिल्या षटकामध्ये. हो सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवली इथे. आणि इकडे अजून एक सिंगल येते. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. आता मात्र 2 धावा मिळवण्यामध्ये यश मिळालंय फलंदाजाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 7. नो लॉस. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला. 2 धावा. हो सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले इथे. आणि एकच सिंगल मिळालं. ऋषित मोठा गोलंदाज आहे. चेंडू आतमध्ये आला होता आणि टॅप केलं होतं चेंडूला आणि एकच धाव इथे धावून सहजरित्या पूर्ण केले. एक 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 करून संघाची धावसंख्या हळूहळू पुढे जाते. थोडं क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला. आणि नो वाईट +1. हो ऑफ कट होता इथे आणि हलक्या हाताने खेळला चेंडूला. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. हो 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 काय फिरला होता चेंडू इथे पण वाईट चेंडू इथे. चांगली गोलंदाजी पण तेवढ्याच अवांतर धावा पण जात आहेत. बॅटची आतली कडा घेतली होती आणि डॉट चेंडू होता इथे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. 15 धावा फलकावर झाल्या आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. हो आणि ते फलंदाज बाद होतोय. दांडी 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 गुल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 15. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे महेश.
पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, पण एक अवांतरच्या स्वरूपामुळे थोडा धावसंख्येला जास्त आकार मिळालाय आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16, एक बाद. हो हो हो, आता फलंदाज बाद होतोय, ऑफ कट होता आणि ते फलंदाज बाद, बिग विकेट. सचिन आलेत स्ट्राईक एंडला आणि नो प्लस वन. अवांतर धावा खूपच झाल्यात. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ कट होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. आणि इकडे 2 धावा दिल्या डिक्लेअरच्या स्वरूपात, कारण खेळाडूचा पाय पडला होता लाईनवर म्हणून. हो हो, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं चेंडूला आणि अजून एक 2 धावा. चार चेंडू. आता मात्र समोरच्या दिशेने खेळलं होतं. सुरेख सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते सचिन यांच्या बॅट मधून. वाईट चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि तर डॉट येतोय खूप वेळानंतर. षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 24 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. धावा चांगल्या येत आहेत. पहिलाच सामना त्यांना थोडा गमवावा लागला, पण या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळते. ट्वेंटी फोर. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केलाय. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये दिशेने वळाला होता, पण सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. डॉट चेंडू ते पहिला चेंडू. आता मात्र फलंदाज बाद झाला. इथे मोठा फटका खेळायचा होता, पण डायरेक्ट बॉक्स आउट. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. हो, आता ऑफ कटचा मारा होता समोर. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, पण सुरेख क्षेत्ररक्षणाने एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येते. 4 चेंडू. 25. 4 चेंडू 25 धावा. हो हो हो, काय चेंडू फिरला होता आणि ते स्टंपिंग. पूर्णपणे खेळाडूला बीट करून टाकलं या चेंडूवर आणि फलंदाज बाद होतोय. चांगलं कमबॅक म्हणता येईल या षटकामध्ये. आणि त्या पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडू, वाईट +1, 2 धावा. वाईट +1. ओके. 27. शेवटचा चेंडू आणि ते डॉट बॉल येतोय.
आणि 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27. 27 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. विनोद गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एकच धावेल. सिंगल. आणि इथे मिसफिल्ड होते. खेळाडूकडून मिसफिल्ड. आधीच धावा खूप झाल्या होत्या आणि अजून एक चौकार येतो इथे. आलो अमितच्या बॅट मधून. सिंगल. 3 चेंडू. आणि इथे पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कमिटीचा निर्णय अंतिम राहील. 5 चेंडू. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला. पुढे येऊन खेळायचं होतं आणि तो फलंदाजाचा फळा उडवलाय. बोल्ड बोल्ड. आणि 36 धाव फलकावर झाला. 37 रनांचं लक्ष. 5 षटक. 37. चांगली गोलंदाजी आहे आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जमा करायचा आहे. पंच. आणि पुढचा सामना असेल गोल्फलिंग हिटर्स वर्सेस जीसीसी. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. जीसीसी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. अनुज. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतुराज आणि नॉन स्ट्राईक एंडला विनोद. अजित. विक्की टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्को श्री पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलंय. डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव येते. 37 रनांचं पाठलाग. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. अमित होते तिथे. उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूवर 2 सिंगल दिलेत. हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल इथे. पण गोलंदाजाला काही चेंडू सापडला नाही आणि इथे फलंदाज नॉट आउट. म्हणजे अजून एक सिंगल. रनआउटची एक सोपी संधी होती इथे. आणि गोल्फलिंग संघाने ते टॉस जिंकलाय आणि थोड्याच वेळात निर्णय काय होतील ते त्यांचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. पुन्हा एकदा 4 चेंडूवर 4 सिंगल घेतलेत. म्हणजे धाव फलक चालू ठेवलाय.
हो हो हो, सुरेख चेंडू हाताला होता. स्लोवर चेंडू. रिव्ह्यू नाही आहे, कमिटी कळवते आपल्याला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि फलंदाज बाद, बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो इथे. सुजित मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू. श्री टू सुजित. शेवटचा चेंडू. पुढे सरसावला होता, पण स्वतःच्याच फलंदाजाने बाद केलंय स्वतःच्याच खेळाडूला. चांगला फटका होता, पण इथे रनआउट. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि 5 चेंडू आणि 2 विकेट. नवीन फलंदाज. ऋतुराज. गोलफलिंग हिटर्सच्या संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला इथे. बॉलिंग. नौश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर अजून एक सिंगल. हो, डायरेक्ट हिट होता, तर तंबूच्या आश्रयाला गेला असता फलंदाज. पण चांगला बॅकअप पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा पुढे येऊन स्टॉप केलं चेंडूला. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सचिन यांच्या माध्यमातून. वयाचा विचार केला तर त्या मानाने खूप चांगली क्षेत्ररक्षण. तो समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, आलोक होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. एकच धाव इथे मिळते. एक धाव येणे सामना जिंकणं थोडं मुश्किल होऊन जाईल. पुढे सरसावला होता आणि झेल बाद. आम्ही त्यांनी चांगला झेल टिपला इथे. आता ऋषित आलाय मैदानाच्या आतमध्ये. कुणाल आणि हरीश. टॅपशॉट सिलेक्शन आणि ते सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. षटक समाप्त झालंय. 10 धावा धाव फलकावर. अठरा चेंडू 27 धावांची गरज. फुलटा चेंडू होता, समोरच्या ड्राईव्ह केला, उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे.
पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू आलाच होता, पण एक धाव सहजरित्या पूर्ण केले. आता समीकरण थोडं अवघड झालंय. 15 चेंडू 25. उलटच होता तिथे. नऊशा हातातून चुकी, सचिन सरांच्या हातातून चुकी आणि 2 धावा. चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. 14 चेंडू 23 धावा. 2 चौकारांची तर गरज आहे इथे सामन्यामध्ये कमबॅक करायला. आणि इथे फलंदाज बाद होतोय. बॅट 5 चेंडू. दर्शन आलाय मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने टॅप केलं चेंडूला आणि पुन्हा एकदा एक सिंगल. 15 धावा धाव फलक्यावर झाल्या आहेत. 5 धावा आल्या या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. समीकरण खूप अवघड आहे. गोलंदाजी मार्कवर हारिश. 4थं षटक घेऊन. स्ट्राईक दर्शन. समोरच एक सुरेख फटका होता, पण स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय आणि अजून एक सिंगल येते. 11-21 ची गरज. आणि सुरेख फिल्डिंग पाहायला मिळाली इथे आणि डॉट बॉल येतो इथे. रनआउटची संधी होती, पण पंचांनी अपील फेटाळून लावलं आणि डॉट बॉल दिला. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. 10 चेंडू 21. सामना अजूनही खूप लांब आहे. जर इकडून 2 चौकार आले तर सामन्यामध्ये कमबॅक होईल. या सामन्यांमध्ये रन रेट पण खूप महत्वाचा आहे, कारण 6 मधून 4 संघ पुढच्या फेरीत क्वालिफाय होणार. समोर न होऊ शकता तिथे आणि काही चूक होणार नाही. फलंदाज बाद होते. ऋषित बॅक टू द पवेलियन आणि 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. चांगली चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरीश यांची. विनोद आला मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 21. सिंगल डबलने काही होणार नाही, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे सामना जिंकायचा असेल तर. इकडून ओ पुन्हा एकदा लेग टर्न होता आणि इथे व्हाईट चेंडू आहे. डॉट डॉट चेंडू. ओ सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हसमुख यांच्या माध्यमातून आणि षटकाची समाप्ती होते इथे. ओव्हर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली हसमुख यांची. या वयातही अशी फिल्डिंग एक संघाला एनर्जी देणारी फिल्डिंग होती. चेंडू 20 धावांची गरज म्हणजे 5 चौकार. फुलटॉस होता. षटकार आला इकडून. आता 5 चेंडू 14. पण इथे षटकाराला फलंदाज बाद आहे, कारण बॉक्स क्रिकेट आहे मित्रांनो. टर्फ असता तर गोष्ट वेगळी होती. हो 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 चेंडू इथून फिरला होता.
आणि इथं फलंदाज बाद होते स्टम्पिंगच्या स्वरूपात. ओ रिवर्सचा फटका खेळायचा होता इथे आणि नो प्लस वन. नो नाही, नो नाहीये. ओके, फक्त एक रन डिक्लेअरच्या स्वरूपात. तर सामना जवळपास इथे जिंकला येतो म्हणजे जस्ट क्रिकेट संघाने. डॉट चेंडू. हो 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 हो, मागून मागून दांडी वाकवली इकडून अमित्याने आणि संघ ऑल आउट झाला इकडे. मॅच फिनिश करत